जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, नमस्कार। आजच्या या विज्ञान युगामध्ये समाजकारण, राजकारण आणि शैक्षणिक कारण समाजामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आहेच। माणूस शिक्षणाने डोळस होतो आणि शिक्षण घेतल्यावर त्याला जीवन कसे जगावे याचे ज्ञान प्राप्त होते। जीवनाचा खरा अर्थ काय आणि जीवन कशा प्रकारे जगले पाहिजे, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आणि त्या गरजेला किती महत्त्व दिलं पाहिजे। जसं की माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजा प्रत्येकाच्या या देशाचा नागरिक म्हणून भागविल्या गेल्या पाहिजे। हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याचसोबत या देशातील शासनाचं सुद्धा कर्तव्य आहे। या देशातला प्रत्येक नागरिक त्याला त्याचे मूलभूत अधिकार हे मिळालेच पाहिजे आणि त्याकडे सरकारने विशेष लक्ष पुरवले पाहिजे। म्हणजे या देशामधला SC, ST, OBC, मायनॉरिटी, अल्पसंख्याक हा जो समाज आहे आणि इतर जे काही समाज आहेत मागासलेले, त्या लोकांच्या भवितव्याकडे, त्याच्या आयुष्याकडे, त्याच्या जगण्याकडे सरकारने लक्ष पुरवलं पाहिजे। आणि प्रत्येकाने जगत असताना आपण काय केलं पाहिजे? माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना त्याच्या मनाचा हा गुणधर्म आहे, तो चांगला असला पाहिजे। माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून वाखाणण्याजोगा असला पाहिजे। माणसाला जशी अधिकाराची गरज असते तशीच त्याला कर्तव्याची सुद्धा आपल्यात जाणीव असली पाहिजे। शिक्षण घेतल्यानंतर माणसाने असभ्य बनू नये, चंगळवादी बनू नये आणि क्षुल्लक गोष्टीला महत्त्व देऊ नये। जसे की आज महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आमचे जे नागरिक आहेत ते चंगळवादी झालेले आहेत। चंगळवादामध्ये अमाप, लाखो, करोडो रुपये या देशामध्ये घालवले जातात। कशासाठी? या देशातला शेवटच्या टोकातला जो माणूस आहे, जो मुलगा आहे, जो विद्यार्थी आहे, आजही त्याला आर्थिक चणचण आहे, त्याच्याकडे आम्ही का लक्ष देत नाही? दुसरी गोष्ट अशी की माणसाच्या जीवनामधला विवाह हा एक संस्कार आहे। त्याला नीतीचं बंधन किंवा नीतीचा पाया घातलेला आहे। माणूस नीतिवान राहावा, शील संपन्न राहावा, त्याने